नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। विट्ठल रुक्मिणी मंदिर में अखंड हरिनाम महोत्सव का भव्य आयोजन। बता दें, वालसील स्थित विट्ठल रुक्मिणी मंदिर में हर वर्ष की तरह इस वर्ष भी अखंड हरिनाम महोत्सव का भव्य आयोजन किया गया। ये 4 दिवसीय धार्मिक महोत्सव डॉक्टर यशवंतदास सोरे की अध्यक्षता में श्रद्धा और उत्साह के साथ संपन्न हुआ। महोत्सव के दौरान हरिपाठ, कीर्तन, पालकी सोड़ा, तालियाजा कीर्तन तथा महाप्रसाद भंडारे सहित अनेक धार्मिक एवं सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। इन कार्यक्रमों में बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने भाग लेकर विट्ठल रुक्मिणी के दर्शन कर पुण्य लाभ प्राप्त किया। इस अवसर पर ग्रामीण विधानसभा के विधायक शांताराम मोरे, जगन पाटिल, नीरज गुरव, संतोष सोरे, संजय सोरे सहित कई मान्यवर पदाधिकारी एवं हजारों की संख्या में भक्तजन उपस्थित रहे। कार्यक्रम में पधारे सभी अतिथियों का स्वागत सम्मान कमेटी के अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे अन्य पदाधिकारियों के हाथों किया गया। अधिक जानकारी देते हुए कमेटी के अध्यक्ष डॉक्टर यशवंतदास सोरे ने आयोजन की सफलता पर सभी भक्तों, कार्यकर्ताओं और सहयोगियों का आभार व्यक्त किया। यजमान आहेत सौजन्य कीर्तनाचे तानाजी वसंत वाकडे महाराजांच्या या आग्रहाखातीर आपण अतिशय भव्य दिव्य कीर्तन केला। वाकडे परिवाराच्या वतीने नक्कीच आमदार शांताराम मोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे। महाराजांच्या वतीने आशीर्वाद दिला जात आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन, या महाराजांचं अभिनंदन केलं जात आहे। यानंतर सत्ता कमिटीचे अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आमदार साहेबांना सन्मानित करावं। या ठिकाणी सन्मानित जगनजी पाडी साहेब, युवा मोर्चा ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सरपंच ग्रामपंचायत इताडे यांचं शुभागमन, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं। निलेश दादा गुरव, भिवंडी पश्चिम भाजपा तालुका अध्यक्ष गुरव साहेब जे भाजपाच्या पश्चिम मंडळाचे तालुका अध्यक्ष आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच संजय दादा मडवी साहेब, श्यामदादा नायके साहेब यांना विनंती आपण देखील पुढील पाहुण्यांचं स्वागत। संजय मडवी साहेब, ग्रामपंचायत सदस्य सोनाळ, आपण शनेश्वर वाकडे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या विभागातील प्रसिद्ध कीर्तनकार सन्माननीय महादेव महाराज केशव, अध्यक्ष वारकरी संप्रदाय मंडळ कल्याण, महाराजांना विनंती करतो की आपण आहे देवराज महाराज केने, महाराष्ट्रातील पहाडी आवाज आणि अर्थातच धर्मरक्षक विठ्ठल रुक्मिणी मंदिर वालशील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या अखंड हरिनाम महोत्सव वालशील याचं एक भव्य दिव्य दिमागदार पद्धतीने आयोजन सर्व ग्रामस्थ मंडळ वालशील यांच्यातर्फे करण्यात आलं। आज शेवटचा दिवस, आज कार्यक्रमाची सांगता झाली काल्याच्या कीर्तनाने। अशाच प्रकारचा गावकऱ्यांचा प्रतिसाद हा मिळावा। मी तर याच्या पुढे जाऊनही सांगेन की या पुढच्या वर्षीच्या महोत्सवामध्ये आपल्या गावात कोणीही कुठल्याही प्रकारचं अन्न शिजवू नये। सगळ्यांनी
कीर्तनासाठी तर यावंच, परंतु महाप्रसादाचाही लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. खरोखरच जर विचार केला तर वारकरी संप्रदायातील गजानन मामा सुतार असतील, प्रकाश मोगरे असतील, यांच्या माध्यमातून सर्व परिसरातील भिवंडी तालुक्यातच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील लोक इथे येत असतात. खरोखरच ते जे सगळ्या ठिकाणी त्यांची उपस्थिती असते त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय हा इथे येत असतो. खरोखरच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी गावातील जी तरुण मंडळी पुढे येत आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. खरोखरच जर कमिटीचा अध्यक्ष जरी मी असलो पण माझ्यापेक्षा अपार मेहनत ही सर्व माझ्या सवंगड्यांची आहे. खरोखरच मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वजण ज्या उत्साहाने ज्या आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होतात, मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो, सर्वांच्या हातून अशीच सेवा घडत राहो. खरोखरच वालशिंद गावाचं मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण गावकऱ्यांनी गावकीच्या वर्गणीतून काढलेलं आहे. त्याचा कुठल्याही प्रकारच्या डेव्हलपरची मदत न घेता हा मंदिर उभा केलेला आहे. खरोखरच सर्व गावकरी हे अतिशय भक्तिमय वातावरणात या उत्साहात सहभागी होतात. अशाच प्रकारचा सहभाग जो आम्हाला अपेक्षित आहे तशाच प्रकारचा सहभाग सर्व गावकरी देत आहेत. त्यांनी अशाच प्रकारे तो देत राहावा. सर्व जे वारकरी संप्रदायातील सर्व लोक येतात त्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. सर्व जी मी आता मगाशी म्हटलं की जे युवक वर्ग आहे त्या युवकाने जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला माझा सलाम आहे. अशाच प्रकारचा आपण आम्हाला सगळ्यांना सहभाग करून सगळ्यांनी त्याचा सहभाग नोंदवावा अशी मी आपणाजवळ प्रार्थना करतो. मी सर्वांनाच पुन्हा एकदा मी अध्यक्ष या नात्याने सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हरी. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.